हा दादा बोला की. ताई एक लेडीज चप्पल दाखवा ना, माझ्या आईसाठी मला चप्पल घ्यायचं आहे. हो का नाही, काय साईज आहे आईंची? माप तर नाही माझ्याकडे, पण तिच्या पायाची आकृती आहे. यावरून देऊ शकाल काय तुम्ही? अहो मग आईलाच का नाही घेऊन आलात तुम्ही? अहो माझी आई गावाला राहते आणि तिने कधीच चप्पल नाही घातली हो. माझ्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. माझ्या आईचे पाय फाटलं, पण तिने माझं शिक्षण कधीच नाही थांबू दिलं. आणि आज माझा पहिला पगार झाला आणि आता पहिल्या पगारातून आईसाठी चप्पल घ्यायची ठरवले. चला दाखवते. ही पण एक आहे बघा. ताई हीच छान आहे, हीच द्या. हा हो देते की, या हे घ्या. धन्यवाद ताई. दादा हा एक मिनिट इकडे या. काय झालं? दादा हा आणखी एक जोड. अहो पण मी एकजूट घेतला की. आईंना सांगा ही पहिली चप्पल खराब झाली तर ही चप्पल तिच्या दुसऱ्या मुलीने दिली. कारण जर का पहिली चप्पल खराब झाली तर ती अनवाणीच चालेल ना, आणि तिने अनवाणी चाललेलं तिच्या ह्या मुलीला अजिबात आवडणार नाही. दादा ती आईंच्या पावलांची आकृती मला देताल का? मॅडम ही आकृती घेऊन तुम्ही काय करणार? अरे काय करणार म्हणजे देवघरात ठेवणार. अरे ही केवळ आकृती नाही तर ही लक्ष्मीच्या पावलांची छाप आहे. ज्या आईच्या संस्काराने तो मुलगा घडला तिच्याच आशीर्वादाने त्यांनी आज पहिला पगार कमवला. अशी पावलं जर का देवघरात ठेवली ना तर भरभराट नक्कीच होणार.